मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासह मुख्यमंत्र्यांच्या सर्व कार्यक्रमावर स्वातंत्र्य सैनिकांचा बहिष्कार। छत्रपती संभाजीनगर शासन एकीकडे सर्व घटकांना लाभांच्या घोषणा करत आहे, दुसरीकडे ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे सत्तेमध्ये आणि प्रशासनामध्ये असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यावर अन्यायकारक निर्णय घेत आहे। शासन सेवेतील 5000 पेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना कमी करण्याची अधोरी अन्यायकारक निर्णय सरकारने घेतला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्याने संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर सैनिक कन्या शोभा राजपूत यांनी अन्न पाणी त्याग आंदोलन 14 सप्टेंबर पासून सुरू केले आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम मुख्य ध्वजारोहणासह सर्व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनी घेतला आहे। काय म्हणतात उपोषणकर्त्या शोभा राजपूत, स्वातंत्र्य सैनिक कन्या, ऐकूया त्यांच्या शब्दात। शिवाजी जय महाराष्ट्र। याचं प्रमुख कारण आहे दादा, आमच्या असंख्य जे स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं मुली जे नोकरीला होते, सरकारी नोकरीला, त्यांना 28 ऑगस्ट 2000 ला कामावरून डायरेक्ट काढून टाकण्यात आलेले, कोणतेही कारण न देता, काहीच त्यांना नोटीस नाही, काही नाही, काहीच नाही, डायरेक्ट काढून टाकलेले। कोणता अभ्यास करून काढलंय त्यांनी ते त्यांनाच माहिती। आणि आमच्या 2022 लाही आमचे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसले होते। त्याही वेळेस सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू, पण अजूनही सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाही। अगदी त्याही वेळेस अगदी म्हातारे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसलेले होते 2022 ला, 24 सप्टेंबर 2022 ला उपोषणला बसलेले। त्याही वेळेस सरकारने बोलवलं, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू। 5-6 जण त्यांना भेटायला गेले, बैठक झाली, पण अजूनही त्या मागण्यांचा काहीच। आणि आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक अगदी नेम आणि पाठपुरावा करतायत। त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला तिथे जाऊन निवेदन देणे, आढावा घेणे, बोलणे सगळं झालं, पण काही अजूनही मागण्या पूर्ण नाहीत। आणि त्यातल्या त्या मागण्या पूर्ण न होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ 5000 स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य कामावरून कमी करण्यात आले 28 ऑगस्टला। असा GR काढलेला आहे। आणि तो GR जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपोषणला स्वतःहून बसलेले आहे। मला यात कोणाचंही काही हे नाही की तुम्ही बसा किंवा आम्ही सांगितलंय म्हणून तुम्ही असं करा। मी माझ्या स्वतःहून निर्णय घेऊन 40 गावून इथे उपोषणला आलेले आहे। काय नाव आपलं? शोभा अमरसिंग राजपूत। मॅडम, 1 वर्ष अगोदर जे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात, परंतु त्यावर आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेले नाही, यावर काय म्हणणं आहे? एकही मागणी पूर्ण नाही केलेली, ते फक्त मान डोलवतात हो म्हणतात। आम्ही त्याच्यानंतर मुंबईला अधिवेशनही घेतलं। आम्ही मुंबईला भर पावसामध्ये जवळजवळ 1,500 स्वातंत्र्य सैनिक पावसामध्ये होतो ऑगस्ट महिन्यामध्ये 2 वर्षापूर्वी, तरी आमच्या एकही मागण्या पूर्ण नाही झाल्या। सरकार फक्त त्यांचं आता बोलू की नको, पण त्यांचे गठबंधनच करण्यामध्ये आहेत, त्यांच्याच काय आहे त्यांच्या कुरकोड्या करण्यामध्ये, त्याच्यातच सरकार बनलेलं आहे। बाकी काही कोणाचं सर्वसाधारण लोकांचं सरकार नाहीच आहे। 2022 मध्ये तुम्ही बसले होते उपोषणाला, तर त्यावेळेस तुमच्या कोणत्या मागण्या होत्या? त्यावेळेस तुमच्या कोणत्या मागण्या होत्या? मी पण होतो त्यावेळेस। बोला। 29 सप्टेंबर 2022 ला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जवळपास त्याचं प्रोसिडिंग सुद्धा तयार आहे। आणि त्या बैठकीला जवळपास एवढे अधिकारी हजर होते, एवढे मंत्री महोदय हजर होते की त्या बैठकीची प्रती इथे जाणारच नाही आम्ही। इथे आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक इथेच असतील, इथेच बसतील, एकही जण तिथे जाणार नाही। म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना इकडे येण्यासाठी तुमचे मन आहे का? यायलाच पाहिजे त्यांनी, कारण की स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचे पूर्वज सहभागी झाल्यामुळे